का हो शांते, कालपासून मी तुला पाहून राहिलो. हा, तू नुसती फुगलीच्या फुगलीच आहे कचोरी सारखी. काऊन, काय झालं तुले? हो, तुम्ही नुसते हिंडत राहता गल्ले ना. तुम्हाला काय घरादाराचं काय टेन्शन आहे तुम्हाला? पोरगं बोललं काय, सून बोलली काय, काय वाटते तुम्हाला? काहीच नाही. कारण की तुम्हाला कोणी बोलत नाही ना, तुम्ही सगळ्यासोबत चांगले ना. मला काल म्हटलं अभि किती बोलला तुम्हाला माहित आहे काय? काही नाही काही नाही. इतकं काय बोलला? पोरग होय तू, बोलतच असते. पण तुला एवढं काय म्हणायला लागलो? नाही नाही, त्याच्या बायकोनं त्याच्या मनात भरलं तेव्हाच तो मला इतका बोलला. मला मनाला लागत नाही तर काय. तुम्ही काही बोलत नाही, काही नाही, चालत नाही म्हणून ते जास्त फायदा घेऊन राहिले आता सारे. सुनाय जास्त कानं भरून राहिले. काय शांते, तुला एक गोष्ट विचारतो मी. तुला का तू पहिले बोले नाही का लग्नाच्या अगोदर? आता तू त्याच्या बायकोचं नाव करू राहिली. तुला भल्लं बेकार वाटलं? बायको बोलली, बायकोनं कानं भरले, बायकोनं कानं भरले अशी लावून राहिली. पहिले का ते पोरगं बोलेच नाही का तुले? आजच बोललो का ते तुमचं बरोबर आहे. बोले पण असा नाही बोले. कधी असा नाही बोलला मा पोरगा, असा बोललाच नाही. पोरगं बोले तर वेगळ्या पद्धतीत बोले. आज तो माझ्यासोबत वेगळ्याच पद्धतीत बोलला. मले म्हटलं इथं आता एकत्र राहायचं नाही आहे. तुम्ही काय आहे तर ते सोक्ष लावा. आता चौघाले बोलवा आणि मग काय निर्णय घ्या लवकरात लवकर. सांगून ठेवतो, काही पाहिजे नाही कोणाची झंझट म्हटलं. नाही शांती, तू असा भरम मानला डोक्यात. आता तुला असं वाटून राहिलो काही नाही आहे, त्या मनात काहीतरी भरलं म्हणून तू अशी बोलून राहिली. पण मी तुला सांगतो, एवढ्या गोष्टीसाठी आपल्या घरात वाद निर्माण करणं आणि एकदम एवढा टोकाचा निर्णय घेणं हे बरोबर नाही आहे. हो, ते नका सांगू मला. लवकर बोलावा आणि काय आहे तर सोक्ष लावा आणि निर्णय घेऊन टाका. काय बा, डोक्याला टेन्शनच लावून देतो तू. काहीच ऐकत नाही. अशी जिद्दी पेटतो. ऐकलं नाही तर अधिक तू कमी जास्त बोलतो, करतो कमी. जाऊ दे. तुला मोठं टेन्शन येते आणि देतो आवाज. सगळ्या गोष्टी अशा तोडून लावता. अशा तोडाची सवय बंद करा. द्या आवाज पहिले. या सुट्टीचा दिवस आहे, राहू दे ना त्याला चांगलं सुखाच्या येण्यानं. हो, सुट्टीचा दिवस आहे म्हणून आज म्हणून राहिली मी तुम्हाला बोलवा त्याइले. तू अभि, इकडे बरं हॉलमध्ये. नीताला घेऊन ये. श्याम तू ये रे. आणि आपल्या इले घेऊन ये, कोमलले सोबत तू आल्या. ताई, बाबा आवाज देऊन राहिले, कशासाठी देऊन राहिले असं? बुड्याच्या कानापाशी कुरकुर करू राहील ती आपली इची बुडी. काही नाही, त्यासाठी बोलावून राहिली. येईनं म्हटलं ना तर कबीच्या बाबानं लागला असं नेट. आता तेवढंच बोललं तर भलं बेकार वाटलं. आपल्याला दिवसभर बोलत राहते, टोमणे देत राहते, तेव्हा बरं राहते त्याइले. काम केलं तर आपण बरं राहतं. पोरग मुलीचं बोललं तर आलं असं ना जीवर. आता मग बाबाला सांगितलं असं ना तर बाबा भरवून मीटिंग. आता त्याच्या मतानं ऐकलं नाही तर मग बुडी हे करते ना तांडव घरात. बुड्याला काय ऐकाच लागते आपली इच्छा. पण आता झाला होता ना विषय, एवढ्या गोष्टीसाठी आता वळवायला लागत होतं. आता 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 काय करून वाई नाही. आता नाही का म्हणलं, आता काय पाय ना तू, पाय ना, मी सांगतो काय तसंच आहे. पण एवढ्या गोष्टीसाठी एवढं टोकाचा निर्णय नाही घेत असते ना. हे मला नाही बरोबर वाटून राहिलं. तू धीरे धीरे पाय आता काय 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 होते तर. त्याच्या मनाचं झालं तर बरं राहते, नाही तर बस. त्याचं पोरग त्याला का बोले नाही का? आता मी आहे म्हणून त्याच्या मनात भरमच पडला असेल ना. मग आता तर त्याचा सोर करणारच आहे त्या. पाय तू, चला आता आपल्याला दिला ना, चला पण आता काय आपल्याला बोलायला जास्त लागते. काही नाही काय या गोष्टीत पडलं नाहीये. आपलं मत झालं, आपण सांभाळून घेतो सगळ्या गोष्टी. त्या घेते का सांभाळून, फक्त आपल्याला सांगते सांभाळून घ्या लागते, असं करा लागते, तसं करा लागते. द्यायच्यावर का ते सांभाळून नाही घेत ना. शिकवायच्याच गोष्टी आहे, दुसऱ्याला ज्ञानच पाजाले, बस दुसरं काही नाही आहे. चला बाप्पा ताई, काय करता जास लागते आपल्याला. चल मग. हो बाबा, कायसाठी बोलावून घेतलं एवढ्या तडाखेत? काय बोलायचं ते आईलीच विचारतोय. आईनं मला बोलायला लावलं, मी बोलावलो. अभि, तू काहीतरी बोलला म्हणते आईले. काय झालं? काय एवढं तुला ड्रेस कोणता आलता का तू आईले बोलला? बाबा मी काय तिला बोललो आईले? मी आईले जसं नॉर्मल बोललो तसं बोललो. काही तर नाही बोललो बा मी. काय झालं एवढं म्हणून राहिले तुम्ही असे? ते पाय ना, तिला किती टेन्शन आलं. ते पाय ना किती टेन्शन मध्ये गेली. आता पाय काय म्हणतात ते. बोल तिच्यासोबत काय बोलायचं. ती आदत पडली तमाशे करायची. जरासं बुरानं म्हटलं का तिले भल्ल वाटते. काय बा, मायाला कमीपणा झाला अशी वाटते त्या बुडीले. आई, काय झालं आई? मी काय एवढं वाईट म्हटलं? तू सांग बरं, आता तूच सांग आई, मी काय वाईट म्हटलं तर. वर तोंड करून मला विचारून राहिला. तुला काही वाटून नाही राहिलं का मला विचारायच्या वेळेस? काय बोलला काय नाही तुला माहित असताना मला गाली विचारून राहिला तू? स्वतःचं जरासं आत्मपरीक्षण कर, काय बोलला काय नाही, आणि मग मला म्हण. जरासं शांततेत घे. दादा बोलून राहिला ना, शांततेत घे तू. हो,
सारा आयुष्यभर शांततेत घेऊन राहिली याच्यासाठी गेले लय समजून घेऊन राहिली. हा माझ्या डोक्यावर नाचून राहिला आता. बायकोच्या मनानं ऐकून राहिला. साधं म्या सरगण डिड्याचं भिजवलं तर कायले भिजवा लागते, असं करा लागते, तसं करा लागते. ल रंगाचं बोलला म्हटलं. तुम्हाला माहीत आहे काय? आता मला विचारून राहिला काय नाही कसं नाही आणि काय बोललो मी आई. तर सारा चुकला. पण म्हणते आता मी काय बोललो म्हणून राहिला. आता फक्त 2 थापडा मारायच्या राहिल्या. हो शांते, असं बोलू नको, असं बोलू नको. तुला काय त्यानं 2 थापडा मारल्या का? अशी गोष्ट करून राहिली. असं बोलत नसते. पोरग शांततेत घेऊन राहील, तूही घे ना शांतते. किती ग पुरं घर डोक्यावर उलीचं पोरग बोललं तर पाय ना किती डोक्यावर घर घेणं सुरू आहे. पाय मानवरेल कशी बोलून राहिली बुडघ्या म्हणाची. जास्त ऐकून घेऊन घेते श्याम भाऊजी, जास्त ऐकून घेते बाबाही ऐकून घेते. मग आता ते काय डोक्यावरच बसणार आहे ना आणि जास्तच बोलणार आहे ना. कोणी मोलाले नाही बोलाले नाही मग काय त्याचीच चालते आहे ना. मग काय बोलते ठाई ठाई तिच्या मनानं ऐकते ना तर जास्त करते बुड्डी. जास्त नाटकं करते. ते बायाच्या पोरं दाबते तर बातच चुपचाप राहते. आवाज काढला का हे आता बापा यायले जर काही म्हटलं का बस जरासं म्हटलं का पुरं डोक्यावर घर घेते. ते उलीचं हू म्हटलं का हे तिथे येईल सुनेले किती काही बोललं तिथे येईल भला आनंद होते. माही चुकलं. मी चुकी माफ कर मायवाली. चुकलं आता याच्या पुढे मी असं कधी वागणार नाही. असंच तर पाहिजे बुडीले. पोरं दबले पाहिजे म्हणून अशी नाटकं करते बुडगी. पडून खरी होते. हे हो दादा पाय किती चांगले आहे. बाबा आईले माफी मागितली हो माय. माफी मग काही मागू नको. चला निघा अलग. माया घर मी माया घर सोडत नाही. तुम्ही 2 जण भाड्यानं खोल्या आणि राहा तिकडे. मला काही सांगू नका. बापा अजूनच बोलून राहिल्या. म्हणजे काय आम्ही भाड्यानं राहू काय? आम्हाला काय अधिकार नाही का? नाही जात आम्ही राहील इथं आम्ही. तुम्ही बोलू नका. आम्ही आमचं पाहू. तुम्ही काही बोलू नका. आम्ही दोघं भाऊ आहे ना बोलायला. तुम्ही काही बोलू नका. पाय ना तो बायकोला दाबून राहिला काय? पाय शांत तू बोलला पण हा दाबून राहिला काय? तू पाय ना त्याची पाहून घे ना. म्हणजे एक शब्दानं बोलला का चुप राह म्हणून आईले कायले बोलून राहिली म्हणून राहिला का तो? शांते, जराशी वाद कोपाले नेऊ नको. शांत राह.